या ठिकाणी तुमच्या सगळ्याकडून काय मागणी करण्यात आलेली आहे? गेल्या रविवारी औरंगाबाद शहरात एक स्वयंघोषित गोरक्षक 2-3 गोरक्षक या ठिकाणी दर्गा रोड कसाब गल्ली या ठिकाणी आल्याच्या नंतर औरंगाबाद शहरातले जे आपल्या कसाबाचे समाज बांधव आहेत ह्यांच्या घरात जाऊन त्यांनी झडती घेण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या बाया माणसाला दमदाटी करून धमक्या देऊन त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या घरात जनावरांचं मांस आहे का, असं तसं म्हणून त्यांच्या संग शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्याच्या नंतर ते पोलिसांच्या हस्तक्षेप करून ते प्रकरण कसं तरी मिटवण्याचा प्रयत्न केला आणि प्रकरण मिटलं। परंतु गेल्या 2-3 दिवसापूर्वीपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून जे गोरक्षक दलाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी सोशल मीडियावर असं एक जातीद्वेष निर्माण करण्याच्या भावनेतून तणाव कसा वातावरण कसं खराब होईल, पवित्र रमजान महिन्याच्या सणासुदीमध्ये वातावरण कशा पद्धतीनं खराब होईल म्हणून त्यांनी अशा धमक्या दिलेल्या आहेत की आम्ही परंड्यात येतो, परंड्यात कसा गल्लीवर हल्ला करण्याचा आम्ही हल्ला करतो, प्रयत्न करतो आणि बंदुकीचं पिस्तुलीचं असं चित्र दाखवून त्याच्यावरती जीव म्हणजे धमकी दिलेली आहे अशा भयानक पद्धतीची। तर मला या माध्यमातून त्या गोरक्षकांना असं सांगायचं आहे की आमचं गाव गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी नांदत आहे। गावात कुठलाच जाती तणाव आजपर्यंत झालेला नाही, कुणाचं वैयक्तिक द्वेष मतभेद जरी असले तरी सार्वजनिक ठिकाणी कुणाचंच कुठलं भांडण तंडण नाही। परंतु जी गोरक्षक येऊन जर उघड जर धमकी देत असतील आणि परंड्या शहराचं वातावरण जर खराब करत असतील किंवा ती असंही म्हणतात की उस्मानाबाद जिल्हा हा मिनी पाकिस्तान झालेला आहे, तर पाकिस्तानचा आणि आपल्या देशाचा काय अर्थार्थी संबंध नाही। म्हणून आम्ही सर्व गाववाल्याच्या वतीने या ठिकाणी पोलीस प्रशासन तहसीलदार यांना निवेदन देतो आणि निवेदनात अशी मागणी करतोय की संबंधित स्वयंघोषित जे दलाल आहेत तुमचे गोरक्षक, या गोरक्षकावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि आज संध्याकाळी त्यांनी येऊन परंड्या शहरामध्ये जाती तणाव निर्माण करून दंगल घडविण्याचा जो प्रयत्न करणार आहेत तर त्याला प्रशासनाने जरब बसावी, त्यांना तात्काळ त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावा आणि परंड्यात जे वातावरण खराब होणार आहे त्याच्यापासून त्यांना मुक्त करण्यात यावं जेणेकरून परंडा शहर शांततेच्या वातावरणात जगल। कारण रोजाचा महिना असल्यामुळे सगळी लोक परेशान आहेत एक तर सणासुदीच्या राड्यात आणि ही बाहेरची लोक येऊन जर असा विध्वंस करते तर ह्या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत आणि प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्यावर लवकरात लवकर तात्काळ कारवाई करावी आणि देशद्रोहाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी विनंती करतो। जय भीम। काय मागणी करण्यात आलेली आहे आणि पुढची तुमची काय भूमिका राहणार आहे? आज आमचे मित्र संजय बनसोडेंनी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे परंडा शहरामध्ये गोरक्षकांनी येऊन एका विशेष लोकांना टार्गेट करून गोंधळ घातला आणि सोशल मीडियावर उघड धमकी दिलेली आहे। तर त्यांनी जी उघड धमकी दिलेली आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि प्रशासनाला अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई गुंडा ऍक्ट प्रमाणे करावी आणि परंड्याचं शहरचं वातावरण जे आहे ते विदूषित होऊ देऊ नये आणि असं जर काय झालं असेल एकदम त्यांच्यावर कडक कारवाई करणे अशी आमची मागणी आम्ही आज केलेली आहे। आता निश्चितपणे सांगतो की कायदा कुणाला हातात घ्यायचा अधिकार नाही। जर समजा तिथं गोमांसची विक्री होत असेल तर त्यांनी प्रशासनाला कळवलं पाहिजे। परंडा शहरामध्ये पोलीस आहेत, त्यांच्याकडे स्वतःची माहिती असते कुठं काय होतं कुठं काय नाही होत या बाबतीत त्यांच्याकडे माहिती आहे आणि हे जे कृत्य आहे गोरक्षकांचा स्वतः कायदा हातात घ्यायचे, त्यांना कायद्याने अशा कुठलेही अधिकार दिलेले नाही। कायदेशीररित्या त्यांनी योग्य ती पोलिसात तक्रार केली पाहिजे आणि कायदा हातात जर घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणीच आहे। काय म्हणाल आजची जी परिस्थिती निर्माण झाली शहरामध्ये यासाठी तुम्ही आज मागणी करण्यासाठी आला आहात, तर काय म्हणाल या संदर्भात? खरं तर या भारतामध्ये खूप मोठी लोकशाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही मूलभूत अधिकार आणि हक्क इथल्या नागरिकांना दिलेले आहेत, परंतु काही हिंदुत्ववादी संघटना स्वतःला संरक्षक म्हणून संबोधून घेतात आणि बेकायदेशीरित्या एखाद्याच्या घरामध्ये जाणं, महिला बाळांना तिथं छेडछाड करणं, त्यांना टॉर्चर करणं, धमक्या देणं ही कुठल्या प्रकारामध्ये मोडतं हे मला काही कळत नाही आणि म्हणून हे प्रकरण इथपर्यंतच थांबलं नाही तर त्यांनी सोशल मीडियाचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा वापर करण्यासाठी सोशल मीडियाचं माध्यम आहे, परंतु त्यांनी त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी बंदुकी दाखवलेल्या आहेत, धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत की आम्ही अशा पद्धतीनं असं येणार आहोत, अमक्या ते वेळ काळ स्थळ सगळं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि माझं या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की परंडा शहर अतिशय शांततामय वातावरणामध्ये जगणारी माणसं आहेत, समाज सर्व जाती धर्माची एकत्रित नांदणारी आहेत। या ठिकाणी आज पवित्र महिना रमजानचा चालू आहे, या ठिकाणी मुस्लिम बांधवांना रमजानमध्ये उपवास आहे आणि या उपवासाच्या महिन्यामध्ये या अशा पद्धतीचं बेकायदेशीर कृत्य या गोरक्षकांना केलेलं आहे तर मी त्या गोष्टीचा या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध करतो आणि मी पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की हे जे कृत्य आहे ते आपल्या समोर आहे, आपण सर्वजण हे पाहतोय तर या ठिकाणी आपल्याला त्यांच्या विरोधात कडकात कडक कारवाई केली पाहिजे आणि परंडा शहर शांतता ठेवण्यासाठी आपण